थँक्यू डीजे. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 नाईट क्रिकेटचा थरार. थर्ड नाईट अंतिम मॅच. उत्तम बॉयज उत्तम मॅकमिलन गोविंद एका साइडला तर एका साइडला स्वयं 11 जुचंद्र. बेस्ट वर्सेस बेस्ट. ही मॅच देखील महत्वाची असेल. मनीषजी पाटील सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मला एक प्रश्न पडलाय, सीमारेषेच्या बाहेरून खेळपट्टीवर पोहोचणं, खेळपट्टीवरून परत सीमारेषेच्या बाहेर जाणं, म्हणजे जवळपास 100 मीटरचं ते अंतर आपण मोजलं तर कसरतीसाठी योग्य पर्याय आहे. म्हणून प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेते, कसरत देखील करतायत आणि आनंद देखील करतायत. मॅच मध्ये मजा येईल यात काही शंका नाही. आणि प्रेक्षकांची गर्दी देखील अफाट पाहायला मिळते. आरके ट्रॉफीची खासियत राहिली ही आरके ट्रॉफी 2023. आरके हे नाव नाही, हे आहे नायगाव मध्ये ब्रँड आणि त्या ब्रँडची स्पर्धा आपण बघतोय. ब्रँड आहे आणि ब्रँडेड खेळाडू देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आता मात्र या अगोदर काय खेळलाय प्रणय, वन साइड बॅटिंग त्याची आपण पाहिली आणि गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी प्रणयने खूप चांगल्या पद्धतीने आपला करिअर घडवलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. आता रोहित नार्वेकर चतुर आणि एका बाजूला असणार आहे विवेक भंडारी आणि गोलंदाजी मार्कवर प्रतीक. आता मात्र हे जे 2 संघ आहेत 2 वेळा जिंकलेले आहेत या आजच्या वेळापत्रकामध्ये आणि आजच्या या सामन्यात जिंकले तर टॉप 4 मध्ये. पहिला बॉल स्ट्राइकवर लेफ्ट हँडेड बॅटर रोहित नार्वेकर. चांगला बॉल, बॉडी इम्पॅक्ट करणारा, लोवर फुल टॉस, बॉलला केलाय टर्न, क्षेत्रशः मिड विकेटचा येईल बॉलवर. तोपर्यंत 2 धावा चतुरची चतुर रनिंग बिटवीन द विकेट मिळतात या 2 धावा पहिल्याच बॉलवर. स्वयं 11 जुचंद्र बंदर पाखाडी या संघाला अप्रतिमरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मिडल ऑफ द बॅटने ज्यावेळी धावा येतात त्यावेळी एक कॉन्फिडन्स चांगला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा येतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहू शकतो आपण मैदानात. एक फ्लो असतो वेळापत्रकामध्ये. जेव्हा आपण जिंकत जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचतो तर पहिल्या 2 सामन्यामध्ये जर चांगला खेळ झालाय तर तोच फ्लो कंटिन्यू राहतो आणि रोहित नार्वेकरचा तो फ्लो पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात देखील जबरदस्त बेधुंद फलंदाजी रोहितची पाहायला मिळाली आणि म्हणूनच तो ट्रॅक त्याने पकडलाय. धावसंख्या 2. पण आता प्रतीक प्रत्युत्तर कसं देईल. थोडेसे फिंगर रोल केले होते. आकुटपाचा बॉल ऑन साइडला केलाय. पूल क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. डीप मिड विकेटला थ्रो ऑन दी स्टंप मिळते 1. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. तितकाच वेगवान थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 1च धाव येते. एका धावेने धावफलक 3. खेचलेला हा टप्पा होता आणि तो शॉट असल्यामुळे ऑपॉर्च्युनिटी होती क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याची आणि त्या ऑपॉर्च्युनिटी स्वीकार करताना 1 धाव कव्हर केली. आता राईट हँडेड बॅटर कॅप्टन विवेक भंडारी ऑन स्ट्राईक. प्रतीक पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करतोय स्वतःला, पण इम्प्रोव्हायझेशन करता करता मात्र त्याची लय सुद्धा भरकटते विवेकची. दरम्यान हा बॉडी इम्पॅक्ट करणारा बॉल डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरावर भेद घेणारा चेंडू होता आणि तिथेच दर्शविले जाते की हा चेंडू शरीरावर भेद घेतोय. निर्धाव चेंडूची संगता. ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतोय प्रतीक, पण सेमी प्रोफेशनल देखील तितकाच चांगला खेळ प्रतीकचा राहिलेला आहे. कित्येक स्पर्धामध्ये त्यांचं देखील योगदान. विथ द बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा हा रॉकेट बॉल. वाईट यॉर्कर यष्टिरक्षकाच्या दिशेने झेपावला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. विवेकची झोप उडाली असावी. नक्कीच परफेक्ट बॉल येते. परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय आणि कोणताही चान्स नव्हता बॅटरकडे, म्हणूनच चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. बॉक्स मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 3 धावा. बॉल डिलिव्हर झाले 4. यावेळेस बघा इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. अपील तर त्या ठिकाणी केली. खूप जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले खेळण्यासाठी आणि त्याचमुळे पंचांनी लगेचच त्वरित कळवलं की इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. लेग बॅकचे 1 धमेल. धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी होते. धुव्वादार गोलंदाजी पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त मिडल ऑफ द बॅटने आता धावा देत नाहीत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडू लेग बाईकच्या माध्यमातून 1च धाव येते. चांगली गोलंदाजी प्रतीक मार्फत. परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळते. वीरेन नायर सर बॉलिंग एंडला आहेत. अजित म्हात्रे सर असतील, मोंडी गुडेकर सर असतील, ललित भोईसर सर. पंचांनी देखील नेत्रदीपक कामगिरी गेल्या 3 दिवसापासून केली. का तर या अंधुक प्रकाशात फ्लड लाईट्स मध्ये देखील निरीक्षण परीक्षण करणं
हे देखील जबाबदारीचं काम आणि ती जबाबदारी पंचांची अचूक पाहायला मिळाले. धावसंख्या 4 झाले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. आतापर्यंत दबदबा राहिलेला आहे उत्तन बॉईज मॅकमिलन या संघाचा या पहिल्या षटकावर. अँगलचा वापर, ऑप्शनच्या बाहेर पोहोचले होते खेळण्यासाठी, ऑन साइडला स्लॉकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस क्लोज जातोय, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली स्वयं 11 जुचंद्र बंदर पाखाडी या संघाची 4 धावा, बिनबाद 4 धावा. अशी सुरुवात घेऊ. एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो DJ जनक. आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू विजय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 4 धावा फलकावरती पहिला बोलबाला राहिलाय ओव्हरमध्ये. प्रतीक या गोलंदाजाचा अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. त्यामध्ये जर विचार केला 3 चेंडू निर्धाव, 1 लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव आणि बाकी सिंगल आणि डबल या प्रकारची धावसंख्या 4. रायनल इथून नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळते सेकंड ओव्हरसाठी. जुचंद्र रेल्वे स्टेशन. आणि एकच अजून एक अधोरेखित गोष्ट सांगावीशी वाटते की दोन्ही एंड खेळण्याची संधी प्रत्येक सामन्यामध्ये मिळते प्रत्येक संघाला. त्याचमुळे हे ओपन ग्राउंड आहे. ओपन ग्राउंड मध्ये मनमुराद तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. यावेळेस गती थोडीशी कमी होती बॉलची, पण पिचिंग अप टू डेट. पहिला बॉलचा तो डॉट या दुसऱ्या षटकातला. ऑफ स्टंपवर चांगल्या पद्धतीने चेंडू पिचिंग केला जातोय. व्हेरिएशन होतं. स्लोवर 1 चेंडू होता आणि तिथेच बीड झाला बॅटर. विवेकने आतापर्यंत खातं खुललं नाहीये. 4 डॉट विवेक भंडारी. रायनल ड्राईव्ह केलंय. स्क्वेअर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. स्वीपर कव्हरला थोडासा पुढेच होता क्षेत्ररक्षक, कारण ही देखील थोडीशी अनऑर्थोडॉक्स पोझिशन होती. दरम्यान इथे फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. चांगलं फील्ड सेटअप देखील केले. ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते त्या अनुषंगाने फील्ड सेट देखील महत्वाचा असतो आणि पिचिंग टप्पा अप्रतिम पाहायला मिळते. म्हणूनच हा चेंडू जर विचार केला तर ॲक्युरेट डिलिव्हरी होते आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येते. 1च धाव. एक्सपिरियन्स गिव्स यू विंग्स टू फ्लाय असंच म्हणू शकतो. या ठिकाणी बघा नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण निवडलं. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झालाय आणि ज्या संघाने गेल्या सामन्यामध्ये 4 षटकात 60 लावल्या होत्या त्या संघाला आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावांमध्ये अडवून ठेवलेला आहे. नक्कीच आज धावा चेस करणारा संघ देखील उत्तम बॉईज पाहायला मिळतो, कारण की जवळजवळ 38 धावा या संघाने चेस केल्या. ते देखील कमीत कमी बॉलामध्ये जास्तीत जास्त 2 ओव्हर लागल्या होत्या. म्हणूनच त्यांना ठाऊक झालं की आम्ही धावा चेस करू शकतो. एक्झॅक्टली. निर्णय खूप महत्वाचे असतात आणि ते अचूक ठरवणं देखील तितकेच महत्वाचं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय. क्या बात आहे. त्या ठिकाणी नेक्सन खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. आणि बघा नजर कधी कधी बॉलवरून हटते, पण तुमचे हातवारे व्यवस्थित असायला हवे आणि त्या ठिकाणी हाताच्या साहाय्याने तो स्टॉप मिळते. 1 धावसंख्या 6. नक्कीच चांगलं नियंत्रण असायला हवं आणि ते दिसते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आतापर्यंत धावा रोखल्या गेल्यात. 9 चेंडू मध्ये आल्यात 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड. रायनल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. एक हायाम ऍक्शन आहे रायनलची. स्ट्राईकवर विवेक भंडारी. बॅट अँड पॅड मधला बॉल, लोअर बॅकलिपचा चांगला वापर. बॉल मिड विकेटला. नेक्सन अवेलेबल आहे. मिळते 1 धाव. एका धावेची वर. धावसंख्या 7. कमालीची बाबी आहे अक्षयजी की आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार नाही आहे. नक्कीच मागील मॅच मध्ये जर विचार केला तर अप्रतिम फलंदाजी झाली होती, मात्र प्रणय कोहली अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. म्हणूनच धावसंख्या थोडी 7 वरती पाहिजे. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा. स्ट्रगल सुरू आहे रोहित आणि विवेकचं. आणि बघा योहान मुंबईकर जो एक्सपिरियन्स्ड आहे अजूनही तो अंडर एस्टिमेट करत नाहीये स्वयं 11 जुचंद्र संघाला. आणि म्हणूनच फील्ड सेटअप वारंवार बदलतोय प्रत्येक वेळी, कारण दोन्ही शैलीच्या फलंदाज मला पाहायला मिळत आहेत. दांडी गुल. 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि ते वाकवण्याचं काम रायनल इतूरने केलंय. त्रिपळाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. रोहित नार्वेकर बॅक टू पेव्हिलियन. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय र. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय र. आज कुठलंच गाव नाही र इथं सुजिता त्याचं नाव
डीजे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, जास्तीत जास्त बॅटर शफल होतोय आणि पाहिलं होतं गोलंदाजाने आणि ऑफ स्टंप वर टिचून मारा दांडी गुल पाहायला मिळते. फुलटॉस होता आणि फुलटॉस खेळताना मात्र ती आत्मीयता खेळण्याप्रती पाहायला मिळाली नाहीये आणि त्याचमुळे हा फुलटॉस देखील कन्वर्ट करता आला नाहीये कारण खूप जास्त शफल झाले होते. इतकं शफल होऊन तुम्ही बॅटचा फेस क्लोज करून प्रॉपर इंडिकेशन देऊ शकत नाही मोठ्या स्ट्रोकचं आणि तेच पाहायला मिळालं. आणि आता हार्ड हिटर बॅटर ज्याने मात्र गेल्या सामन्यामध्ये बक्षिसं कमवली, प्रेक्षकांचं मन जिंकलं, तो प्रणय कोळी तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच जबरदस्त रायनलने देखील गोलंदाजी केली आतापर्यंत आणि धावा रोखून ठेवल्यात. 7 धावा झाल्यात फलकावरती. दांडी गुल केले बॅटरची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 7 धावा. डीजे जनक भोईर देखील चांगलं गीते वाजवले जातात HM साऊंडच्या माध्यमातून. 7 धावा 1 गडी बाद आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता प्रणय कोळी पोहोचतोय. चला जास्त वेळ घेतला जाते. रायनल बॉलिंग ट्रॅकवर आहे. 5 बॉल डिलिव्हर केले त्या षटकातले. विशाल भोईर आमचे अधिकृत धावनोंदक आणि विजय कांबळे आमचे अधिकृत धावनोंदक यांनी देखील गेल्या 3 दिवसांपासून अचूक असा लेखाजोखा आम्हाला दिलाय आणि आम्ही तुम्हाला दिलाय. धावसंख्या 7. बॉलिंग ट्रॅकवर रायनल तयार. ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन ऑन साइडला पुल बट नॉट पॉवरफुल. फलंदाज होतोय बाद. प्रणय आल्या पावली परत. गोल्डन डक. अहो दमलई हाये सुचित तात्याच्या नावात, असा असतोय तात्या बाई नेहमी वजनात. अहो दमलई हाये सुचित तात्याच्या नावात. तर सुजित तात्या पाटील पहिल्या दिवशीच या आर्के ट्रॉफीला भेट देऊन गेले आणि त्यांना आमंत्रण देण्यासाठी नंदकुमार भोईर यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि आर्के ट्रॉफीच्या वतीनं ते निमंत्रण स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर सुजित तात्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. म्हणूनच नंदू भोईर यांचं देखील खूप खूप आभारी आहेत आर्के ट्रॉफी, कारण की त्यांनी सुजित तात्यांना इथे आणण्याचं काम केलंय. 7 धावा फलक्यावरती. 2 विकेट लगातार गेले रायनल या गोलंदाजच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आणि आतापर्यंत जखडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला स्वयं 11 जुचंद्र संघ, ज्याने आजच्या या नाईटच्या मॅच मध्ये हायस्ट स्कोर केलाय. तो सध्या अडचणीत सापडतोय. जखडून ठेवले म्हणजे हात बांधून नाही ठेवलेत फलंदाजांचे. अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पण खरंच जखडून ठेवलं म्हणजे त्यांना हात खुले करण्याची संधी देत नाही. आता बघा सौरभने प्रणयने हात खोलले होते पण तो फोर्स जो अपेक्षित होता, कारण आपण 2 दिवसापासून अक्षयचे उल्लेख करतोय, रजनी क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा फोर्स तुम्हाला लावावा लागतो प्रत्येक स्ट्रोकसाठी. हवेचा कुठलाच प्रभाव तुम्हाला फायदा देऊ शकणार नाहीये आणि म्हणूनच एक्स्ट्रा फोर्स तुम्हाला प्रत्येक वेळी स्ट्रोक्स खेळताना लावायला लागतो. आता नवीन गोलंदाज येतोय क्लिंटन. क्लिंटन एक जबरदस्त गोलंदाज आहे. नीट अँड क्लीन गोलंदाजी नेहमीच राहिली त्याची. आज देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 क्लिंटन. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलेला फटका होता. चांगला फटका आहे. 1 बाउंड. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. आरके नावाचा आरके ट्रॉफीचा येतोय शानदार दर्जेदार चौकार. आपण जर उत्तन बॉईज मॅकमिलन हा संघ पाहतोय, भूषण पडवळे यांनी पुरस्कृत केलेला संघ मिताली एंटरप्राइजेस उत्तन बॉईज मॅकमिलन असं तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळतो. आणि एका बाजूला स्वयं 11 जुचंद्र बंदरपाखाडी हा नितीन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. धावसंख्या पाहायला मिळते 11. नक्कीच म्हणजे दोन्ही मित्रांचे संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. विज द बेस्ट. थोड्याच वेळात समजेल आपल्याला. 11 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. विवेक करता हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी एकच धाव येते. 22च्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने धावफलक 12. 12 रन. सिंगल्स डबल्स जितकं नुकसान देणार नाहीये खरं तर मिताली 11 उत्तन बॉईज मॅकमिलन या संघाला. या ठिकाणी मात्र तो संघ जर चांगल्या पद्धतीने खेळला, स्वयं 11 म्हणजे चौकार षटकात अपेक्षा आपण ठेवूच शकतोय. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. अफलातून आउट ऑफ द पार्क.
आरके ट्रॉफीचा हा शानदार धमाकेदार दमदार षटकार. आणि रॉयल एंट्री होते ही बाईची चौकात आहे डॅशिंग पर्सनॅलिटी तो चाले रुबाबात आणि रॉयल एंट्री होते ही बाईची चौकात. आता एंट्री रॉयल झाली सौरभची. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर तो फोर्स पॉवरफुल फोर्स विथ प्रॉपर टायमिंग बी मध्ये खेळलेत, 6 धावा वसूल केलेत आणि धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. फटका चांगला होता, म्हणजे दाखवून देते सौरभ की चेंडूच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे आणि व्ही फॅक्टर मध्ये चांगली बॅटिंग तो करू शकतो आणि तेच दाखवून दिलंय या षटकारानिशी. 18 धावा 3 बॉल. प्रत्येक षटक हे वेगळ्या गुणवत्तेचं असते, प्रत्येक षटक वेगवेगळ्या प्रकारचं असते आणि तेच पाहायला मिळालं. पहिलं षटक प्रतीकचं चांगलं, दुसरं रायनलचं उत्तम आणि आता तिसरं थोडंसं खर्चिक क्लिंटनचं. चौथा चेंडू पुन्हा एकदा क्लिंटन सज्ज होते. सौरभ करता हा चेंडू आहे. आता फील्ड या ठिकाणी चेंजेस केले जाते. फील्ड मध्ये देखील लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, लॉंग ऑन आहे, मिड विकेट देखील आहे, फ्लाय स्लिप्स आपण बघतोय, पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र लोअर फुल टच चेंडू. कधी कधी हा चेंडू षटकार देखील देतो, कधी कधी विकेट देखील जातो आणि कधी कधी मात्र क्वेश्चन मार्क देऊन जातो बॅटरला. खूप चांगलं अनालिसिस तुम्ही केलं की हा चकवा देणारा बॉल आहे आणि जर कनेक्ट झाला तर षटकार चौकार तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. फलकावरती 18 धावा, 4 चेंडू 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. तर भूषण पडवळे यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ आता कमबॅक करतोय आणि या ठिकाणी बघा त्रिफळाशीच्या स्वरूपात फलंदाज होतोय. बाद धक्का बसतोय तिसरा. टीम स्वयं 11 चुचंद्र. चेंडू पाहायला मिळतो आणि दांडी गुल ब्रह्मास्त्राचा मारा. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना फार रिस्पेक्ट आहे, एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि एक परफेक्ट यॉर्कर. त्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो. 18 धावा 5 चेंडू. काय सामना रंगतोय बघा. खरं तर हा सामना ना 2 भावांमध्ये मैदानाच्या बाहेर तर आनंदाने एन्जॉय केला जातोय. एका बाजूला भूषण पडवळे यांचा संघ मिताली 11 उतन बॉईज मॅकमिलन आणि एका बाजूला नितीन पाटील यांचा स्वयं 11 चुचंद्र बंदर पाखाडी. आणि मैदानाच्या बाहेर एन्जॉय होते. विकेट जाऊ द्या, षटकार येऊ द्या, चौकार येऊ द्या, एन्जॉयमेंट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. मॅकमिलनचं गाणं आपण ऐकलं आणि गाण्याला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे मोहनदादा आणि रणजितदादांच्या वतीने आणि त्यांच्या पूर्ण परिवाराच्या तर्फे. दरम्यान धावसंख्या 18 वर थांबलेली आहे. पाहूया पुढे जाईल का. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातला. अंतिम बॉल. अंतिम सत्र देखील आपण बघतोय आणि अंतिम सत्रामध्ये शेवटचा बॉल. यावेळी मात्र जबरदस्त झेल. विकेट डाऊन. 3 ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये झाल्यात 18 धावा. गडीबाद. द ग्रेट मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. थँक्यू डीजे. 18 धावा. नक्कीच चांगलं गीत वाजलं जाते. मोहनदादा पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि नेहमीच आपल्या गावातील लोकांना नेहमीच संधी देत असतात. त्यांच्या समवेत नितीनजी पाटील असतील, हेमंतदादा वर्तक यांचा उल्लेख करीन. मागील वर्षी बघा सगळ्यांनी प्रत्येकाला वेगवेगळे कॅश प्राइज लावले होते, मात्र हेमंतदादा वर्तक यांनी खास कॉमेंटेटर लोकांसाठी देखील कॅश प्राइज लावलं होतं आणि अंपायरसाठी देखील. म्हणूनच सर्व नेहमीच सपोर्ट करत असतात चांगल्या पद्धतीने. 18 धावा. काय म्हणाला. हेमंतदादा वर्तक आणि मोहनदादा म्हणजे परिवारातर्फे तर खेळाडूंना वाव मिळतोय, पण गेल्या वर्षी समालोचकांना सुद्धा त्यांनी वाव दिला होता आणि त्यांच्या वतीनं त्यांनी देखील समालोचकांना खूप चांगला प्रतिसाद दिला होता. तर या गोष्टी उल्लेखित करण्यासारख्या वाटतात कधी कधी, कारण या ठिकाणी या बाबी आपण जे कर्तव्य केलंय, कर्तृत्व केलंय, त्या कर्तृत्वाला आपण नक्कीच
मान द्यायला हवा. यावेळेस बॉला चॉप केलंय बॅकवर्ड पॉइंट मिळते एक. एका धावणे धावपळक 19 झालेत. म्हणूनच आतापर्यंत अभिषेकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र फलंदाज 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 4 गडी बाद 19 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळते, पण आता सामना थोडासा फसलेला वाटतोय मला स्वयं 11 जुचंद्र बंदर पाखाडी या संघासाठी, कारण धावसंख्या तितकीशी पुढे वेगाने फ्लो होत नाहीये जशी व्हायला हवी. पण पलटवार करणं महत्वाचं आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न 1 हँडेड चेंडूला कलेक्ट करायचं होतं, मिस केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 21 धावा. 21 धावा. आता आपण फलंदाजाचा क्रमांक आहे तो म्हणजे 6. ग्लेन आज मात्र थोडासा आउट ऑफ फोकस राहिलाय. पहिल्याच बॉलवर ते कॅच आउटच्या स्वरूपात बाद झाले आणि कित्येक वर्षांचं क्रिकेट ते खेळले. सुप्रीममध्ये त्यांना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालाय, पण एक काळ असतो. पण आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकतात ते पुढच्या इनिंगमध्ये. आताच्या घडीला फलंदाजी करता थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळाले. धावसंख्या 21 झाले 21. तिसरा चेंडू अभिषेकचा, लेफ्ट हँड बॅटर. आता या चेंडू देखील चांगल्या पद्धतीने बॅटरच्या माध्यमातून ऑन साइडला वळवला होता आणि एकच धाव रनआउटच्या माध्यमातून विकेट धावून अट्टीघाई संकटात नाही आणि रनआउट होतोय बॅटर. फलकावरती धावा आहेत आमचे गुणलेखक विशाल भोईर. 22 धावा 3 चेंडू. आज समाजसेवक दमदार मनान दिलदार, समाजसेवक दमदार मनान दिलदार. आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आगीची तलवार. आमचा रंजित केनी दादा, आगीची. रणजित दत्तकी यांनी पुरस्कृत केला आर.के. वर्तकनगर. मोहनदादांनी पुरस्कृत केला द ग्रेट मराठा. भूषण पडवळे पुरस्कृत करतायत उत्तन बॉईज मिताली 11 उत्तन बॉईजचा संघ आणि नितीन पाटील पुरस्कृत करतायत स्वयं 11 जुचंद्र बंदर पाखाडी. म्हणजे पुरस्कार देखील आहेत या जुचंद्र नगरीमध्ये. प्रत्येक संघाला त्यांच्या टॅलेंटला वाव दिली जाते आणि म्हणूनच आतापर्यंत चांगले चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये आणि तेच संघ रिपीट नाही दिसले या स्पर्धेमध्ये. ही एक खासियत राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावपळक 24 धावा 24 रन्स. अभिषेक पाटील बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय आपल्या संघाला चांगल्या पोझिशनमध्ये नेण्यासाठी. आताच्या घडीला स्वयं 11 जुचंद्र बंदर पाखाडी संघ फक्त 24 धावा आतापर्यंत बनवू शकलेला आहे. 5 गडी बाद झालेत आणि 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये फलंदाज आहे तो म्हणजेच राजेश. लेट्स सी तो प्रयत्न पुढच्या 2 बॉलवर पूर्ण होतोय का. 24 धावा 4 बॉल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. नोचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. हाईट इज अ फॅक्टर आणि यावेळी ओव्हर स्टेपिंग माफ करायचा आहे. फुलटॉस बॉल होता आणि 1 धाव येते. 1+1 2 धावा. चांगलं निरीक्षण आहे पंचांच्या माध्यमातून. बोनस प्लस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे 2 धावा या मिळालेल्या आहेतच, पण पुढचा बॉल आता फ्री हिट असणार आहे. जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती स्वयं 11 जुचंद्र संघाला आपल्या नावावर करावी लागेल आणि ती करण्यासाठी स्ट्राईकवर आहे फलंदाज सोनू. 26 धावा फलकावरती आतापर्यंत 4 चेंडू आणि इथून पुढे पलटवार करावा लागेल कारण की फ्री हिट बॉल आहे. फ्री हिटवर एखादा बिग हिट पाहायला मिळेल का, जे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत बघतोय तर स्ट्रायकरला सोनू येतोय. फ्रेश बॅटर आहे. फ्रीडची संधी होती मात्र फ्रीडला कॅच कॅरी होऊ शकला नाही. एकच धाव. एका धावडे धावपळक 27. 27. विल इट बी अ 33. षटकार आला तर 33, चौकार आला तर 31. पाहूया त्या ठिकाणी प्रयत्न कसा होतोय. पण अभिषेक पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. या गोष्टीचा बॉल खूप चांगल्या दर्जाचा अभिषेकने हाताळला. नक्कीच सिंगल डबल आला तर 30 पर्यंत म्हणजे एक पॉझिटिव्ह स्कोअर पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल.
हा चेंडू किती धावांपर्यंत पोहोचवेल, एक पॉझिटिव्ह स्कोर पर्यंत 27 धावा सध्या फलकावरती. बॅटची एज लागले, यष्टीरक्षक करणार नाही आहे चूक आणि विकेट या ठिकाणी डाऊन होते. फलकावरती धावा झाल्यात 27-28 धावांचं आव्हान या ठिकाणी सामोरं ठेवले. अप्रतिम गोलंदाजी राहिले उत्तन बॉईज. उत्तन या संघाच्या माध्यमातून उत्तन संघाला करायच्यात 28 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 24. 4 षटकांमध्ये 28 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ आडणे, व्हॉइस ऑफ पालघर आणि आमचे आवडते कॉमेंटेटर मिस्टर प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या समवेत आहेत कमी वयात ज्यांनी जास्त प्रगती केली आहे तुषारजी सोनवणे. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. प्रमोदजी सर या ठिकाणी जॉईन झाले आहेत. आतापर्यंत विचार केला तर लो स्कोरिंग मॅच पाहू शकतो आपण सध्याच्या घडीला. नक्कीच आतापर्यंत ही तिसरी मॅच आहे ती लो स्कोरिंग आपल्याला पाहत आहेत. या अगोदर मनीषजी पाटील यांचा आवाज ऐकलात, अक्षय साटम यांचा आवाज ऐकलात आणि पुन्हा एकदा अक्षय साटम मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 28 धावांचं लक्ष पाहायला मिळतं. मिताली 11 आपण पाहत आहेत. भूषण पडवळे यांनी पुरस्कर्ते आहेत आणि अप्रतिम या अगोदर मिताली 11 शिरवली संघाला सुद्धा आपण पाहिलं होतं. डे फॉर्मॅटमध्ये निष्ठावंत चषकामध्ये मोहनदादा पाटील यांची स्पर्धा पार पाडली आणि इथे आरके ट्रॉफी रणजितदादा किनी यांची स्पर्धा आपण पार पाडत असताना या नाईटच्या भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण पाहत आहेत आणि अतिशय सुंदर फ्लड लाईट्समध्ये आपण पाहू शकतात. या स्पर्धेला आरके ट्रॉफी ज्या पद्धतीने एक नावलौकिक ही स्पर्धा आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर ब्रँडेड स्पर्धा आपण पाहत आहेत. आरके ट्रॉफी 2023चा शानदार सोहळा. जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक TCP लाईव्ह जे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं यूट्यूबवर जे श्रोते पाहत आहेत वॉच करत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय रणजितदादा किने यांच्या वतीने. आणि सभोवताली जे आमचे लाडके प्रेक्षक राजा आत्तापर्यंत मात्र डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं, क्रिकेट दर्दींचं, क्रिकेट लव्हर्सचं खऱ्या अर्थानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि 28 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. मॅकमिलन गोविंद आपण पाहत आहेत. उत्तनचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते असं मॅकमिलन गोविंद. तर एका साईडला आपण पाहत आहेत अभिषेक पाटील, एक रन मशीन म्हणून उत्तनचा खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर अभिषेक पाटील यांना आपण पाहू शकतात. अर्धशतक आपल्या करिअरमधलं वसेफाटा चषकात मात्र त्याने जबरदस्त आपण पाहू शकलात जी स्पर्धा पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र अभिषेक पाटील याने अर्धशतक झळकावलं. चला वेळ दौडू नका, लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. पहिलं षटक प्रणय कोळी ज्याने मात्र जेव्हा स्टेटमेंट दिली प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की माझ्या करिअरमध्ये
आतापर्यंत मात्र कोणता प्रेक्षक वर्ग आला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग आला आणि जोमाने मला बक्षीस देऊन मात्र हर्ष उल्हासित केलं गेलं. पूर्ण आपण पाहतायत श्वानची पूर्ण टीम या ठिकाणी हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, लेटकट खेळला गेला आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यावेळेला दर्शवत असताना मॅकमिलन गोविंद आतापर्यंत पाहायला मिळतो. अक्षय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. अक्षय, ज्या वेळेला मी विक्रमगड शिवतेच्या मैदानात समालोचन करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला मॅकमिलन गोविंद यांचा संघ सुद्धा तिथे पोहोचला होता आणि काय नेत्रदीपक खेळ केला होता. मॅकमिलन गोविंद खऱ्या अर्थानं एका उजव्या हाताला त्याच्या मात्र जखम झाली होती, रक्तबंबाळ झाला होता, परंतु 1 हँडेडने त्यांनी फलंदाजी करत 30-35 धावा खोऱ्याने वाहिल्या होत्या. म्हणजे क्रिकेटवरची जिद्द मी माझ्यापेक्षा क्रिकेटला जपतो. नक्कीच 100% डेडिकेशन देण्यामध्ये नेहमी तत्पर असतो, म्हणूनच इतका सक्सेस त्याला मिळाला आहे क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच मोठं नाव आहे. नॉट आउट यावेळेला आपण पाहत आहेत. पंच लगेच त्या ठिकाणी डेफिनेटली कळवत आहेत मॉन्टे घोडेकर सर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 3 या धावसंख्येवर. प्रणय कोळी खूप चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहत आहेत त्याने चेंडू फेकलेत आपल्या हातखंडामधून. 2 या चेंडूवर आतापर्यंत 3 धावा फलकावर पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेतले असं केतन भोईर आपल्याला एस बाईकच्या स्वरूपात केतन भोईर असतील, प्रशांत म्हात्रे असतील, जनक भोईर असतील, अक्षय भोईर असतील, निशांत म्हात्रे, गौरव भोईर, जतीन म्हात्रे, जय म्हात्रे, निशांत म्हात्रे, प्रणय राऊत, दिलीप भोईर, भानुदास पाटील, सागर पाटील, रंगनाथ देशमुख, सुदामा गावडे, समीर घरत, विलास पाटील अँड ऑल टीम. आणि आर्केड ट्रॉफीला बॅकबोन राहिलेत अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार रणजितजी किनी, श्री मोहनदादा पाटील, हेमंत वर्तक, निलेश म्हात्रे, भूषण पडवळे, नितीन पाटील, मिथुनदादा पाटील, नंदकुमार भोईर, अंकुश फाउंडेशन. यावेळेला आपण पाहताय सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु तिथे मिस्टेक झाली आणि पाहता पाहता थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. हलकीशी एज होती आणि धावसंख्या विजय कांबळे आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 5 धावे. या अगोदर विशाल भोईर यांना आपण पाहिलं, खूप सुंदर गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अक्षय, काय म्हणशील ज्या पद्धतीने 27 धावा फलकावर लगावल्या, स्टार्ट अगदी चांगली झाली होती, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजाने केलेला कमबॅक मिताली 11 उत्तम बॉईज उत्तम संघाने अप्रतिम पाहायला मिळालं. काय म्हणशील? नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे, म्हणूनच कमबॅक करणं महत्वाचं आहे. पहिलीच ओव्हर जी टाकली होती पॉवर प्ले मध्ये आणि त्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या. तिथून पुढे देखील बाकी गोलंदाजांनी देखील त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली. निश्चित स्वरूपात अक्षय अप्रतिम. प्रणय कोळी या वेळेला आपण पाहतायत ग्लेन वैतीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि नेहमीच प्रणय कोळी आदर करतो ग्लेन वैतीचा, कारण तो आहे तर मी आहे ही खूप महत्वाची भावना असते आणि तीच मात्र या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रणय कोळी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साइडला फटका तर अप्रतिम पाहायला मिळतोय. उंची जास्तीत जास्त गाठले. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विवेक ऍज अ कॅप्टन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गॉन. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग फटका पाहायला म्हणजे तेवढी पॉवर दिसली नाही त्या फटक्यामध्ये, म्हणूनच बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट प्राप्त झाला. लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्यामध्ये अशी गोलंदाजी होणे फार महत्वाची होते, म्हणून प्रणय कोळीचं कौतुक करेन. 5 चेंडूमध्ये 5 धावा, 1 विकेट देखील प्राप्त केला आहे. डेफिनेटली प्रणय कोळीने कमबॅक कसं करावं हे मात्र जरूर जाणलं गेलंय, कारण प्रतिस्पर्धी संघ कसाही कशा पद्धतीने कशा कंडिशनमध्ये खेळतोय याकडे मात्र जास्तीत जास्त आपण पाहत आहेत. त्यांची रणनीती काय आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे याकडे मात्र लक्ष प्रणय कोळीचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि 28 धावा एक छोटी टोटल जरूर आहे, परंतु त्या बॅटरला विचारा जाऊन की मात्र ही छोटी टोटल मात्र या ठिकाणी मोठा बॅटल बनेल का, कारण बोलणं खूप सोपं आहे परंतु करून दाखवणं क्रिकेटच्या मैदानात हे आपण सातत्याने जाणलंय ते बॅटरच्या माध्यमातून.
प्रणयचं या ठिकाणी सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. मॅकमिलन गोविंद एका साईडला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय, तर नवीन फलंदाज विपुल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. विपुल माल्या चेंज ऑफ पेस अप्रतिम, यावेळेला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. हे व्हेरायशन असणं आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेची गोष्ट ठरली अक्षय साटम, कारण या अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती तुम्हाला सातत्याने करावी लागेल. फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर हे व्हेरायशन मात्र सातत्याने आपण पाहू शकतायत. कैलास पाटील रील मास्टर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र त्यांची कला सुद्धा आपण सातत्याने पाहतायत इंस्टाग्रामवर, आणि हाच तो कैलास पाटील आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 धावा झालेत. अक्षय काय म्हणशील, येणारे चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये विजयासाठी मॅकमिलन 33 धावांची गरज असेल, 23 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. क्षमस्व सॉन्ग डीजेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. मात्र तितकीच चांगली गोलंदाजी प्रणय कोहलीच्या माध्यमातून. छोटा टोटल अच्छा बॅटल नेहमी म्हटलं जाते. अजूनपर्यंत पहिली नाईट आठवत असेल, ज्या अनुषंगाने उत्तन बॉईज गेविनचा संघ होता आणि समोर दांडी संघ होता. 39 धावांचं टार्गेट होतं. 12 चेंडू 13 धावा, 6 बॉल 9, 1 बॉल 3 अशी मॅच आपण बघितली आणि एका धावेने दांडी संघ पराभव झालाय, उत्तन संघ पराभव झाला, माफ करायचा. निश्चित स्वरूपात आपण पाहू शकलात. पहिला दिवस अक्षरशः मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. तिथे द ग्रेट मराठा हा संघ सुद्धा आपण पाहू शकलात. मोहनदादा पाटील यांचा संघ, त्या संघाला मात्र आपण पाहू शकतात पराभूत केलं. असं वाटलं स्वप्नील मुकादम मॅच सहजगत्या मात्र विन करेल मितेश शिंगोटे, परंतु केलेला कमबॅक राहुलने अप्रतिम. यावेळेला बॅटची एज आणि इथे मात्र झील सुटतोय, ही महत्वपूर्ण विकेट होती. यावेळेला लकी ठरला गेला मॅकमिलन गोविंद आणि त्याने आभार मानले असतील यष्टीरक्षकाचे. थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड असं म्हटलं असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा. हा छोटी टोटल आहे, परंतु बॅटल मोटर रंगेल यावरून स्पष्टपणे दिसतं की अनिकेतने आतापर्यंत खूप चांगली प्रगती केली, चांगली गोलंदाजी केली. या अगोदर अनिकेतने सुद्धा फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गेल्या मॅचमध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॉलिंग, नक्कीच जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे, कारण की गोरसाई सारख्या संघाला देखील रोखून ठेवलं होतं याच संघाने. अप्रतिम गोलंदाजी आहे, चांगला बॉलिंग अटॅक आहे, म्हणूनच आतापर्यंत मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातो. इथे स्वीपर कव्हर मधून एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जातो आणि पाहताय थर्ड बॅनला या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. म्हणजेच काय तर विपुल माल्याची पूर्णपणे मात्र रणनीती ठाऊक असेल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता टेक्नॉलॉजी आल्या कारणानं युट्यूबवर आपण सातत्याने मॅचेस पाहत राहतो. ते परीक्षण निरीक्षण करून ऑब्झर्व करून क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतायत. बाउंड्री लाईन टच, यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर मात्र या ठिकाणी यस व्हाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. व्हाईटच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा झालेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अक्षय, व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव येते, म्हणजेच गोलंदाज अजूनपर्यंत कमबॅक करतो. आणि आतापर्यंत जर विचार केला 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी राहिल्या सध्या तरी अनिकेतची. पुढचा बॉल मात्र चांगला फटका आहे का, तर यस डेफिनेटली आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार आरके ट्रॉफीचा आरके नावाचा येतोय ब्रँडेड षटकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे. धावसंख्या 13. या वेळेला मात्र या चेंडूवर जबरदस्त खणखणीत नाणं वाजलं, ते मात्र विपुल माल्याच्या बॅटमधून आपण पाहतायत. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतायत. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक प्रणय कोहलीच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. 15 धावांची गरज अजून सुद्धा इथून जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चेंडूंमध्ये. अनिकेत, अप्रतिम सुंदर व्हेरायशन, आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू थोडासा बाहेर निघणारा, म्हणजे दोन्हीही मात्र यावेळेला कट करण्यासाठी मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही व्हेरायशन आहे, दोन्ही स्विंग आहेत या गोलंदाजाकडे. स्विंग अँड मिस झाला विपुल माल्या. षटकार आल्यानंतर मात्र अनिकेतने केलेला कमबॅक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो.
आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 13 असतील आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 15 धावेची गरज असेल. सामना रफ अँड टफ आहे. अनिकेत मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतात. नक्कीच कमबॅक केलं, कारण की षटकार आल्यानंतर कमबॅक करणं फार महत्त्वाचं होतं आणि 2 चेंडू निर्धावाल्यात कमबॅक केले. वेगवेगळे प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेतचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ऑफ स्टंपवर हा चेंडू होता, कुठेतरी नाराज आहे गोलंदाज, कारण की किपर वारंवार चुका करतोय. येणारे चेंडू 12 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. मॅच ऑन आहे, यात काही शंका नाही. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा रफ अँड टफ 50-50 बॅटल. या ऐकूया HM साऊंडला DJ जनक भोईर यांना. वेलकम बॅक. 13 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतच्या चेंडूवर मात्र सफलता मिळाली आणि आमच्या लगेच 12th मॅन डगआउट मधून सुद्धा आणि 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा मात्र आमचा 12वा खेळाडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत बंदर पाखाडी संघाचा की षटकार यार लागायला नको हवा होता आणि मात्र या ठिकाणी ते प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 13, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय आतापर्यंत. 12 चेंडू आणि 15 धावा. काही सामना जबरदस्त रंगतदार पाहायला मिळतोय. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन, रोमहर्षक. मात्र यावेळेला सामना आपण अक्षय पाहतायत आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, कोणीही जिंकू कोणीही मात्र हरो, परंतु सामना हा एक रफ अँड टफ व्हायला हवा, पैसा वसूल मॅच व्हायला हवी आणि शेवटी मात्र विजय हा क्रिकेटचाच व्हायला हवा. नक्कीच त्या कारणास्तव प्रेक्षक आले असतात. एंटरटेनमेंट त्यांना हवा असतो आणि तेच चांगला खेळ जर झाला, संघ कोणताही जिंकू द्या, मात्र सपोर्ट जुचंद्रमध्ये प्रत्येक संघाला केला जातो. म्हणूनच आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे. प्रत्येकाला नक्कीच चांगल्या टॅलेंटला कदर देखील पाहायला मिळते. डेफिनेटली अक्षय, डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा, टिट फॉर टॅट. यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत त्या ठिकाणी मॅकमिलन गोविंद मात्र वळून पाहतोय की विपुल या ठिकाणी आपण पाहू शकतायत पोचलेत का. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतायत गोलंदाजीचं पृथक्करण आणि तेवढाच मात्र मॅकमिलन गोविंदचं शार्प माइंड सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना. हे क्रिकेटमधील बेसिक आहे, या बेसिकला विसरून चालणार नाहीये. धावसंख्या फलकावर 15 वर जाऊन पोहोचली गेली. डावखुऱ्या हाताने प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर काय वळण घेतलं, जबरदस्त चेंडू. थोडासा बाउन्स सुद्धा यावेळेला मिळाला, कारण ही खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. या अगोदर भरत मेहरचे आपण टर्न पाहिले असतील. जर मातीची खेळपट्टी असती तर डेफिनेटली खूप त्रस्त झाले असते फलंदाज. 10 चेंडू आणि 13 धावा. गुड बॉलिंग. गोलंदाज अजिंक्य. मिताली 11 भूषण पडवळे पुरस्कर्ते आहेत. यावेळेला मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळतोय. काय सेलिब्रेट केलं जातं, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट. चंद्राची आई चंडिका वाट दावी दादाला, सुखान नांदतई घरदार सारे, कमी कशाची ना त्याला. थँक्यू विजय. काय चेंडूची हाताळणी केली गेले. मॅकमिलन सारख्या फलंदाजाला मात्र अक्षरशः त्रस्त केला जातोय आणि एक मोठा विकेट, मी तर म्हणेन गोल्डन विकेट असेला. 9 चेंडू 13 धावा आणि मॅच आता या ठिकाणी पूर्णपणे टफ झालाय. 9 चेंडू 13 धाव्यांची गरज. मॅच ऑन अजूनपर्यंत आहे. निश्चित स्वरूपात सामना पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना आपण पाहताय. चित्त थरारक
हा सामना आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होताना आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. चला खेळाडूंनो, आपण लक्ष मात्र या ठिकाणी फोकस करा आपल्या मॅच कडे. खूप सुंदर क्रिकेट. चला आपण खेळाडूंना मात्र बाहेर निघायचं नाही, आपण लगेच सामन्याकडे लक्ष केंद्रित करा. चला त्या ठिकाणी आपण पाहतायत, आपण लक्ष केंद्रित करा आपल्या मॅच कडे. आपण पाहतायत आर्केड ट्रॉफी 2023 चा शानदार सोहळा. 9 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. चला आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. हेमंत वर्तक साहेब त्या ठिकाणी दर्शवतायत की सामन्याला सुरुवात करा, डोंट वेस्ट द टाइम. खूप चांगलं क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 13 धावा. काय म्हणशील अक्षय, ज्या पद्धतीने आपण पाहतायत, एक सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. नक्कीच जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे हा विकेट देखील महत्वाचा होता प्रमोद सर, कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली अजिंक्यने, नावाप्रमाणे काम केले या 3 चेंडूमध्ये. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला आपण पाहतायत. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 balls remaining and 13 runs required to win. पुन्हा एकदा गोलंदाज अजिंक्य नावातच यावेळेला अजिंक्य ज्या पद्धतीने आपण पाहतायत आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात नावाला शोभेल अशी गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. प्रणय कोळी काहीतरी कान मंत्र देत असताना त्याला मात्र आपण पाहू शकतात अनिकेतने सुद्धा खूप चांगला कान मंत्र दिलाय. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. प्रतीक गऱ्या मात्र यावेळेला आपण पाहतायत नवीन न्यू बॅटर. यावेळेला हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहू शकतायत सिंगल मिळते प्रतीक गऱ्याला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16. 8 चेंडू आणि 12 धावा. काय सामना यावेळेला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये विपुल माल्यासारखा खेळाडू, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख, उत्तम संघाचा एक भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मिताली 11 भूषण पडवळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतायत. तो उत्तन बॉईज उत्तन. या अगोदर आपण पाहिलं तर CKM पुरस्कृत जी CKM बॉईज स्पर्धा पार पाडली आणि तिथे उत्तन बॉईज उत्तन संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं. तो संघ पाहायला मिळतोय, परंतु अडचणीत आणि यावेळेला आपण पाहतायत हे काय घडलं जातं. इथे आपण पाहू शकतायत विपुल मात्र पावलं त्याची या ठिकाणी जाताना डगआउटच्या दिशेने मंद मंद पावलांनी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत निराश, हताश, हतबल मनाने बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतायत गोलंदाजी केले अजिंक्य. ऑफ व्हेरी नाईस बॉलिंग. आता मात्र इथे चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 चेंडू मध्ये 12 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. 7-12चा उतार येतोय मैदानाच्या आतमध्ये. जमिनीवरून आपण बघत असतो वादविवाद या आकड्यावर होतो 7-12 आणि आता तोच आकडा येतोय मैदानाच्या आत. चला बॅटर लवकर पाठवा, जरा घाई करायच्या बॅटरने. 7-12 मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. म्हणूनच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. अनप्रेडिक्टेबल गेम म्हणजेच क्रिकेट. जबरदस्त गेम मैदानाच्या आत. 7 चेंडू आणि 12 धावा. अनिकेत प्रणय कोळी चर्चा करत असताना मात्र यावेळेला आपण पाहतायत एक षटकार आला नसता तर कदाचित सामन्यामध्ये अजून एक वेगळी रंगत निर्माण झाली असती, परंतु क्रिकेट आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतायत मॅकमिलन टप्पा याच्यावर पूर्णपणे मात्र आता दारोमदार आहे आणि जबाबदारी स्वीकारावी लागेल. जेव्हा तुम्ही जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेऊन मात्र खेळताना क्रिकेटच्या मैदानात, त्यावेळेला तुम्हाला सक्सेस नावाचा हा शब्द तुम्हाला मात्र तुमच्या पदरात पडतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 7 चेंडू आणि 12 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना मॅकमिलन टप्पा सज्ज होतोय, त्याला सामोरे जाईल मिस्टर अजिंक्य. गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने. यावेळेला अप्रतिम पायावर चेंडू होता, मनगडचा वापर केला, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा ना करता करता या वेळेला आपण पाहताय 2 धावांवर या ठिकाणी मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. आता चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 10 धावा. काय सामना या वेळेला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड सुपर मॅच. बोथ टीम आपण पाहतायत या वेळेला 6 चेंडू 10 धावांनी 10 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा ब्रेक. जनक त्या ठिकाणी सज्ज आहेत. ऊर्जा देणारं एक सुंदर सॉन्ग. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक. ठिकाणी उपस्थित आहेत. हे सॉन्ग लावल्याबद्दल जनक भोईर यांच्याकरता 500 रुपये कॅश प्राईज येईल थोड्याच वेळात. कारण की हे सॉन्ग त्यांना भरपूर आवडते, प्रत्येकाला आवडते आणि म्हणूनच 500 रुपयाचं कॅश प्राईज आमचे डीजे ऑपरेटर जनक भोईर यांना. क्या बात आहे. ही कला आहे. चला वेळ दौडू नका, जरा घाई करा जरा प्लीज. चेंडू आहेत यावेळेला आपण पाहतोय 6 आणि 6 चेंडूमध्ये 10 धावा. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका साईडला मिताली 11 उत्तन बॉईज उत्तन भूषण पडवळ यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय स्वयं 11 जुचंद्र जो बंदर पाखाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक गाव एक फॉर्मॅट मधून 6 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त सामना. 2 फलंदाजांच्या मनात काय काहूर चालला असेल इथे पूर्णपणे मात्र आपण पाहतायत या मैदानात परिपूर्ण प्रतिष्ठा मात्र पणाला लागले गेले. किरण च्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी साधा हाताळली गेली होती. नक्कीच किरण दाखवेल का आशेचे किरण. कारण की 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धाव्यांची गरज. मॅच ऑन. किरण आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. या वेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, परंतु जेल स्वीकारेल का? यस डेफिनेटली. फलंदाज या ठिकाणी प्रतीक गऱ्या बॅक टू द डगआउट. रोहित नार्वेकर मात्र त्या ठिकाणी आलिंगन देत असताना गॉन. एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादा. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादा. अप्रतिम गोलंदाजी होते, तेवढीच चांगली फिल्डिंग. आतापर्यंत मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. 12-15चा मॅच आता आलाय 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. म्हणजे इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा किंवा एक तरी मोठा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतायत सुपर मॅच. काही प्रेक्षक वर्ग घराकडे चालले होते, परंतु त्यांनी पाहिलं की मॅच आता मात्र यावेळेला रंगत निर्माण झाले. परशुराम पाटील सर सुद्धा घरी चालले होते, परंतु त्यांनी पाहिलं की मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. इथे ते थांबले आणि या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावरून एक सुंदर व्यक्तिमत्व टिवरी गावातून. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 चेंडू आणि 10 धावा. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. सुपर. फलंदाज या ठिकाणी नवीन भावेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज कॉट अँड बोल्ड आणि या वेळेला मात्र सेकंड विकेट मिळते ती किरणला. एका मागोमाग एक फलंदाज. उत्तन बॉईज उत्तन मिताली 11 या संघाची मात्र स्थिती नाजूक. आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणता खेळाडू मात्र उभारेल आणि कोणता खेळाडू मात्र संघाच्या माध्यमातून धावून येईल, कारण संघ संकटात सापडलाय. या ठिकाणी भावेश बॅक टू द डगआउट. चंद्रवाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला. दादाच्या नावाचा आहे बोलबाला. दादाच्या नावाचा आहे बोलबाला. हे अशी ही जोडी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकची संधी आहे. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच किरण पाहायला मिळतोय. आशेचे किरण घेऊन आलाय आपल्या संघाकरता आणि आतापर्यंत एक अप्रतिम गोलंदाजी झाले किरणच्या माध्यमातून.
क्लिंटन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरणी जोना हॅट्रिक ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग अचूक टप्प्यावर भेदक मारा लेंथ अँड लाईनचा राजा आणि इथे मात्र स्वयं 11 बंदर पाकाडे हा संघ आपण पाहू शकतायत थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतो. इथून 4 चेंडू 10 धावा 4-10चं समीकरण सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना. क्लिंटनचा हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. यावेळेला मात्र फेकी येईपर्यंत हे आहे प्रेशर दबाव 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 आणि यावेळेला आपण पाहू शकताय त्या सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि इथे मात्र क्लिंटनला मॅकमिलन टप्पाने सांगितलं तुला सॅक्रिफाईस करावं लागेल कारण इथे मात्र आपल्या गावाची प्रतिष्ठा पणास पणाला लागले. एका साईडला आपण पाहताय दोन्ही संघ बलाढ्य दोन्ही संघ मातब्बर. इथून 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. 2 संघांमधील चित्त थरारक सामना आरके ट्रॉफी 2023. दिले शौर्याचे आई भवानी. ऑन झालाय पुन्हा एकदा. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आणि हे नाईटच्या सत्रामध्ये जबरदस्त सामना येऊन पोचलाय. 3 चेंडू 8 धावा 3-8. आतापर्यंत जर विचार केला नेक्सॉन न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3-8 नेक्सॉन लावेल का मैदानाच्या आतमध्ये वाट का गोलंदाज किरण आशेचे किरण दाखवेल. यावेळेला 3 चेंडू 8 धावा. रायमिंग वर्ड्स या वेळेला आपण पाहतायत यमक जुळणारी शब्द. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल किरण. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला ऑन ड्राईव्ह. एक धाव तर निश्चित स्वरूपात नेक्सन मात्र यावेळेला धावतायत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून आता आपण 22 धावा फलकावर. चेंडू आहेत 2 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावेची गरज. कोणत्या संघाचा अक्षय या ठिकाणी स्वप्न थांबेल, कोणत्या संघाला आर्के ट्रॉफी 2024 ची वाट पाहावी लागेल, कोणता संघ या मात्र सामन्यामध्ये अतिशय सुंदर प्रवास करेल निरंतरता. नक्कीच, कारण की आतापर्यंत 50-50 मॅच आहे. कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. मात्र 2 मध्ये 6 एखाद्या षटकारांचे प्रेक्षक वाट पाहत असतील. मात्र गोलंदाजी करण्याकडून विकेटची देखील वाट पाहत असतील. यावेळी किती धावा येतील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आता पंच त्या ठिकाणी पंच या ठिकाणी रेफर करतायत कमरेच्या वरती आहे का, पंचांना यावं लागेल. अंपायर्स कॉल आहे, लक्षात घ्या अंपायर्स कॉल. पंच मात्र त्या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. अंपायर्स कॉल आहे त्या ठिकाणी. खेळाडू कोणताही रिव्ह्यू मागितलेला नाही. खेळाडूने लक्षात घ्यायचं, खेळाडूने कोणताही मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला नाहीये. पंचांना तिथे शंका निर्माण झाली, पंच त्या ठिकाणी कॉल करू शकतील याची दखल घ्यायची आहे. अंपायर थर्ड अंपायर ललित भोईर बंडासर किंवा अजित म्हात्रे आपण यायचं आहे. टीव्ही अंपायर ऑफिशियल पंच जे आहेत ते मात्र नेमणूक केले ते अजित म्हात्रे सर किंवा ललित भोईर बंड्या सर यांना यावं लागेल प्लीज. नेता विरल सर या ठिकाणी या आपण. येत आहेत. जबरदस्त डिसिजन पेंडिंग यावेळेला राहिलंय. आता मात्र हृदयाची स्पंदने वाढतायत. धगधग या ठिकाणी वाढेल. फेअर डिलिव्हरी, कारण या ठिकाणी थोडीशी शंका निर्माण झाली होती आणि इथे जर आपण पाहिला तर खाली राहिला होता, कारण जे दोन्ही पाय मात्र थोडेसे झुकले गेले होते आणि त्याचंच कारण आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. आता मात्र या ठिकाणी 24 1 चेंडू 4 धावा. भारत वर्सेस पाकिस्तान तो सामना आठवतो. 1 चेंडू 4 धावा. सकलेन मुस्ताक गोलंदाजीला होता. ऋषिकेश कानिटकर
मुंबईकर पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने ऋषिकेश कानिटकरने तो चौकार मारला होता तो अजून माझ्या डोळ्यासमोर अद्यावत होताना पाहायला मिळतो. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यात. 1 चेंडू 4 धावा, 1 बॉल 4. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. खेळाडूंनो, मित्रांनो, या वेळेला मात्र जबरदस्त गोलंदाजी, ऍब्सोल्युटली फॅब्युलस बॉलिंग. क्या बात आहे किरण, अप्रतिम जबरदस्त आपण पाहू शकतायत. आणि या वेळेला आपण पाहतायत स्वयं 11 बंदर पाखाडी हा संघ मात्र विन होताना आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन, सुपर. नक्कीच प्रमोद सर, एक गोष्ट नक्कीच आठवते, पहिल्या रात्रीमध्ये देखील उत्तमचा संघ होता आणि त्याच प्रकारची सिच्युएशन होती, त्याच प्रकारचा इक्वेशन होता. 12 बॉल 13, आज 12 बॉल 15, 11 बॉल 13 आणि पुन्हा एकदा मॅकमिलन गोविन यांच्या या संघाला या धावा झाल्या नाहीत. त्याचं कारण आहे धुवाधार गोलंदाजी.